नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. माहीममधील हेरिटेज दर्जा प्राप्त असलेलं 236 वर्षांपूर्वीचं काशी विश्वेश्वर मंदिर आता चर्चेत आलंय. या मंदिरातील 236 वर्षांपूर्वीच्या पुरातन 5 मूर्ती गायब झाल्या आहेत. त्या जागी नव्या मूर्ती ठेवल्याचा आरोप मंदिराच्या भाविकांनी केलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 6 वर्षांपासून मंदिरातले भाविक ही बाब निदर्शनाला आणून देत आहेत. मात्र याबाबत कोणतंही सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही भाविकांनी केलेला आहे. आता यानंतर भाविकांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेत याबाबतचा अहवाल दिलाय. या अहवालात पाषाण मूर्तीचा व्यवहार झाल्याचा संशय आणि शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तसंच या मंदिरातील हनुमानाची मूर्ती भाड्यानं दिली जात असल्याचा दावा सुद्धा भाविक प्रसाद ठाकूर यांनी केलेला आहे. भाविक आहेत प्रसाद ठाकूर, जे सातत्याने या संपूर्ण प्रकरणाशी पाठपुरावा करतायत. प्रसादजी, नेमका हा काय प्रकार आहे आणि काय स्थिती आहे सध्याची? सदर मंदिर 236 वर्ष पुरातन आहे, हेरिटेज दर्जा प्राप्त आहे. ह्याच्यामध्ये अशी आख्यायिका होती की ज्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली, मंत्री म्हणून आहेत, त्यांनी मूर्तीची स्थापना करतेवेळी सुवर्णमुद्रा पुरल्या अशी आख्यायिका इकडे. 2012-13 साली जीर्णोद्धाराच्या नावाखाली कोणत्याही परवानग्या न काढता, कोणत्याही तज्ज्ञांकडून सल्ला न घेता इथल्या विश्वासांनी परस्पर काही कुटील हेतू ठेवून 5 पाषाणाच्या पुरातन मूर्त्या बदलल्या आणि त्यासाठी नवीन मूर्त्या स्थापन केल्या. जुन्या मूर्त्या कुठे आहेत त्याचा पाठपुरावा करताना ह्यांच्याकडून चुकीची उत्तर मिळत होती. ह्यांच्याकडनं कोणतेही सहकार्य, कोणत्याही गोष्टीचा खुलासा होत नव्हता. मी पोलिसांकडे कंप्लेंट केली की अशा मूर्त्या 5 गायब आहेत. कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यात काही कर्तव्य न बजावता ती कंप्लेंट चॅरिटी कमिशनरकडे पाठवली. चॅरिटी कमिशनरचा रोल त्यानंतर आला. चॅरिटी कमिशनरनी सखोल पाठपुरावा किंवा सखोल चौकशी करून त्यातल्या 2 मूर्त्या एका ट्रस्टीच्या प्रायव्हेट फार्म हाऊसमधून रिकवर केल्या, ज्या अवैधरित्या ते ठेवल्या होत्या. आणि चौकशी दरम्यान सगळे फोर्ज अँड फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट्स न्यायालयासमोर सादर केले. 2 मूर्त्या मिळाल्या. 3 मूर्त्यांबद्दल ते काही बोलत नाही आहेत किंवा काही सांगत नाहीत किंवा मूर्त्या बदलल्या नाही म्हणून होतात. परंतु माझ्याकडे हा सगळा चिठ्ठा आहे. ह्याच्यामध्ये स्पष्ट असा कागद आहेत की यांनी 5 मूर्त्या बदलल्या आहेत. 2 मूर्त्या मिळाल्या, 3 मूर्त्या गायब आहेत. चॅरिटी कमिशनच्या चौकशीचा अहवाल आला, त्याच्यामध्ये मूर्त्या विकल्या गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे की मूर्त्यांचा व्यवहार झाला. या लोकांनी कारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये मूर्त्यांची किंमत अफाट आहे असं आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे कळतं. तर त्या पद्धतीचा काही गुन्हा घडला आहे का किंवा काय, असं चॅरिटी कमिशनच्या अहवालात दिलेलं आहे. तरी माहीम पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. माहीम पोलीस स्टेशनने मला 2 वेळा पत्र पाठवलं की ह्याच्यामध्ये पोलिसांनी करणार का काही नाही. मग जर पोलिसांनी नाही शोधायच्या तर मूर्त्या शोधायच्या कोणी? 2 मूर्त्या तर शोधून दिल्या, 2 मूर्त्या मिळाल्या, पण बाकीच्या 3 मूर्त्या मिळाल्या पाहिजेत. कारण हे मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आणि हे लोकांच्या भावनांशी खेळ चालू आहे. आणि ट्रस्टी लोक एकंदरीत ज्यावेळेला तुम्ही हा सगळा पाठपुरावा करत होतात, खरं तर हे धर्मादायुक्तांकडे प्रकरण गेलं होतं. धर्मादायुक्तांकडे ज्यावेळेला प्रकरण जातं त्यावेळेला एक ते न्यायालयीन पद्धत असते. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं? तुम्ही काय त्या ठिकाणी बाजू मांडली होतात? न्यायालयात मी एकच बाजू मांडली की 5 मूर्त्या ज्या गेलेल्या आहेत त्या 5 मूर्त्यांबद्दल यांना खुलासा सांगायला सांगा. कुठे आहेत, काय आहेत किंवा बदलल्या आहेत. जर मूर्त्या बदलल्या, हेरिटेज मंदिर आहे, तुम्ही देवळात आपण बघू शकता भरपूर जागा आहे, इथे संवर्धन करून ठेवता आले असं, अन्यथा कोणत्याही म्युझियमला देता आले असं. म्हणजे पर्याय यांच्याकडे खुले होते. मग मूर्त्या मंदिराबाहेर काढण्याचा हेतू काय किंवा मंदिराबाहेर का काढल्या गेल्या? मूर्त्यांचं विसर्जन न करता त्या मूर्त्या गेल्या कुठे? मूर्त्यांचं विसर्जन केलं म्हणून त्यांनी प्राथमिक सांगितलं आम्ही मूर्त्यांचं विसर्जन केलं. मग ह्या 2 मूर्त्या कशा मिळाल्या? आणि उरलेल्या 3 मूर्त्याबद्दल कोणतेही विसर्जनाचे पुरावे नाहीत, काही नाही आणि कोणत्याबद्दल सांगायलाही तयार नाही. एक असा आरोप केला गेला आहे भाविकांकडनं की या ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे, हनुमान देव आहे, तो भाड्यानं दिला जातो. हा काय प्रकार आहे? हनुमानाची मूर्ती आहे आणि लोक लांबवरनं हनुमानाची मूर्तीसाठी येतात, दर्शन घ्यायला येतात दर शनिवारी. इथे एक कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे जो आठवड्याला त्यांना एक ठराविक काहीतरी भाडं देतो आणि हनुमानाचं जो काय विक्री होते, म्हणजे जे काय तुमचं पूजेचं सामान असेल किंवा माळा असतील, नारळ असतील, हे तो मूर्त्या बाजूला भरून तो विक्री करतो. देवळाच्या आतमध्ये किंवा देवाच्या बाजूला उभं राहून विक्री करणं हे अवैध आहे. तर तो जर एवढे महिन्याला जर आठवड्याला 17-18 हजार कमवत असेल तर ट्रस्टला का नाही? ट्रस्ट का नाही करत? मंदिराच्या मूर्त्याच्या बाजूला न भरता बाहेर लावून त्यांनी विक्री करावी. तसे बाहेर पण विक्रीचे स्टॉल आहेत, परंतु या लोकांनी तो भाड्याने दिलेला आहे. दर आठवड्याला तो त्याच्याकडनं पैसे घेतात आणि तो हनुमान त्याला भाडेतत्वावर दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर चौधरीसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
आज मूर्ती चोरीला जात आहेत, देव इथे भाड्याने देत आहेत, मंदिरं बंद आहेत. आज राज्यात ठाकरे सरकार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही अनेक वर्ष मुंबई आणि राज्यावर राज्य करत आहात. अगोदर तुम्ही भाजपाबरोबर युतीमध्ये मागची 5 वर्ष काढलीत. एवढी मोठी पार्श्वभूमी हिंदुत्वाची तुमच्या मागे आहे असं तुम्ही म्हणवता, हिंदुत्वाचा डिंडोरा पिटवता. आणि ही अवस्था का? आज मुंबईसारख्या माहीमसारख्या ज्या मुंबईतलं जे हाट म्हणतात तिकडचं जे पुरातन मंदिर आहे तिथली 5-5 मूर्त्या गायब होत आहेत, चोरीला जात आहेत त्या मूर्त्या भाड्याने दिल्या जात आहेत. देवस्थानं देवळं बंद आहेत. आता हे चालणार नाही. नागरिकांनी पाठपुरावा केलेला आहे. इथून पुढेचा पाठपुरावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. कारण मागची 2 वर्ष पॅन्डेमिकची असल्यामुळे आम्ही सबुरीने घेतलं, पण आता आम्ही सबुरीने घेणार नाही. की आम्ही वर्षानुवर्ष ह्या देवळात येऊन पूजा करत असतो आणि आता अचानक मूर्त्या चोरीला जाणं हे खूपच आम्हाला दुःख वाटतं त्याचं, की इतके वर्ष आम्ही ज्या देवाची पूजा अर्चा करतोय आणि ते देव अक्षरशः बदलण्यात आले आहे आणि त्याचं आम्हाला खूप वाईट वाटतं आहे की इतके वर्ष आम्ही भाविक येतो आणि पूजा करतो आणि तुम्ही अक्षरशः देव बदलतात. मग आम्ही भाविकांनी काय करायचं? आता आमचं जर कोणी ऐकलं नाही तर आम्ही हे रस्त्यावर उतरू आता भाविक सगळे. ह्या मनस्थितीत आलेलो आहोत आता. आम्ही इकडचे लोकल रेसिडेन्शियल लोक आहोत. आज लहानपणापासून आम्ही या देवळात येतो, आमची फॅमिली देवळात येते. पण एवढ्या वर्षात असं काही झालं नव्हतं. पण 2012-13 साली या लोकांनी अचानक त्या मूर्त्या गायब केल्या आणि देऊळ बंद केलं. पण जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं तसं काही नाही आहे म्हणून. पण नंतर रातोरात त्या मूर्त्या गायब केल्या या लोकांनी. आज आमच्या सध्याचा विषय आहे त्या ओरिजिनल मूर्त्या होत्या ज्या पहिल्यापासून आहेत इकडे. शंकराची पिंड होती, कासव होतं, शीतलादेवीचं एक मूर्ती होती आणि पार्वती देवीची एक मूर्ती होती. ते सगळं या लोकांनी गायब केलं. आता आम्हाला सांगा, आता आम्ही जर आता विचारायला गेलो तर सांगतात आम्हाला माहीत नाही, तुम्ही काय करायचं ते करा. कितपत योग्य आहे हे आता सरकारने या गोष्टीवर लक्ष द्यावं. आणि भाविकांनी नेमके काय आरोप केलेत हे देखील आपण पाहिलं. मात्र हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे. श्री काशी विश्वेश्वर मंदिरातल्या 5 मूर्ती बदलल्या गेल्याचा आरोप होतोय, त्या मूर्ती गायब झाल्याचा आरोप होतोय. विश्वस्तांकडून हा सगळा प्रकार झालाय असं भाविकांचं म्हणणं आहे. विशाल, सविस्तर याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, खरं तर हा संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे. ह्या प्रकरणाला जवळपास आता 6 ते 7 वर्ष होताना दिसून येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमकी पोलिसांची भूमिका काय, हाच एक मोठा प्रश्न आहे. खरं तर या संपूर्ण ही मूर्ती गायब झालेल्या प्रकरणावरती धर्मदाय आयुक्तांचा थेट अहवाल आलेला आहे आणि अहवालात जे विश्वस्त आहेत त्यांच्यावरती गंभीर आरोप जे आहेत ते या अहवालात स्पष्ट झालेले आहे. खरं तर काही मूर्त्या ज्या आहेत ह्या विश्वस्तांच्या खाजगी फार्म हाऊसवरती सापडलेल्या आहेत. त्यामुळे पूर्णपणे ज्या प्रकारे माहिती पोलीस स्टेशनला आणि धर्मदाय आयुक्तांकडे जी दिली होती ती विश्वस्ताने संपूर्णपणे माहिती खोटी दिली होती असा उल्लेख जो आहे तो धर्मदाय आयुक्तांनी दिलेल्या अहवालात दिलेला आहे. हा अहवाल आता मुंबई पोलिसांकडे सुद्धा देण्यात आलेला आहे. मात्र कारवाई जी आहे ती कोणत्याही प्रकारची झालेली नाहीये. खरं तर या 5 मूर्ती ज्या आहेत ह्या पुरातन मूर्ती आहेत. 236 वर्षापूर्वीच्या ह्या मूर्ती आहेत आणि मंदिराला हेरिटेज दर्जा आहे. अशा प्रकारच्या ज्या वेळेला मूर्ती आपण काही त्या मूर्तींच्या बाबतीत करायचं असेल किंवा विसर्जन करायचं असेल तर एक मोठी प्रोसेस असते. पुरातत्व विभागाची परवानगी असते, धर्मदाय आयुक्तांचे अधिकारी त्या ठिकाणी येत असतात आणि एक कमिटी बसून त्या मूर्तींच्या बाबत काय केलं पाहिजे ही एक अहवाल बनवला जातो आणि त्यानंतर निर्णय घेतला जातो. मात्र अशा प्रकारचं इतकं पुरातन मंदिर आणि ज्या मंदिराला हेरिटेज दर्जा आहे अशा मंदिराबाबत विश्वस्तांनी कोणालाही विचारात न घेता त्या मूर्ती ज्या आहेत त्या गायब केलेल्या आहेत. खरं तर ह्या अहवालात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ह्या मूर्तींचा व्यवहार होण्याची शक्यता आहे आणि असा संशय आहे असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. खरं तर आता पुरातत्व विभाग नेमका ह्याच्यात काय भूमिका घेतो हे पाहावं लागेल. आणि विश्वस्तांकडनं जे धर्मदाय आयुक्तांना मिनिट्स दिले होते त्या मिनिट्समध्ये ज्या विश्वस्तांच्या सह्या होत्या त्या सह्या सुद्धा चिटकवण्यात आलेल्या आहेत असा धर्मदाय आयुक्तांच्या अहवालात खुलासा झालेला आहे. आणि या इतक्या पुरातन मूर्ती असताना या मूर्तींचं संवर्धन करता आलं असतं किंवा या मूर्ती म्युझियम मध्ये ठेवता आल्या असत्या असा सुद्धा उल्लेख जो आहे. पण विशाल, मग आता कारवाई नेमकी काय होती या सगळ्या प्रकरणात? गेली काही वर्ष सातत्यानं भाविक पाठपुरावा करतायत, मूर्ती गायब झाल्याचं सातत्यानं सांगतायत, तक्रारी झाल्या, पण तरी देखील या सगळ्या तक्रारींवर कारवाई का केली गेली नाही? पोलीस प्रशासन नेमकं याबद्दल काय म्हणतंय?
नक्कीच खरं तर पोलीस प्रशासनाचं असं मत आहे की आमच्याकडे अहवाल आलेला नाहीये धर्मदायुक्तांचा. हा. ज्या वेळेला धर्मदायुक्तांचा अहवाल येईल त्यावेळेला आम्ही त्या विश्वस्तांवरती गुन्हा नोंद करू. हा. मात्र याच्यातील एक बाजू बघायला गेली तर धर्मदायुक्तांकडनं अहवाल जो आहे तो याआधीही पोलीस स्टेशनला दिलेला आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका कुठेतरी या सगळ्या प्रकरणात संशयास्पद वाटते. बरं. गेली 7 वर्ष झाली मूर्ती गायब आहे. पुरातन मंदिरातील या मूर्ती गायब झाल्याचं प्रकरण आहे. या बाबतीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद होत नाही. हा. हीच एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि आता तरी मुंबई पोलीस न्यूज 18च्या ह्या बातमीनंतर पाठपुरावा करतं का हे पाहावं लागेल. आणि काल काही माझं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं. बरं. त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या वेळेला हा अहवाल येईल त्यानंतर आम्ही याबाबतीत योग्य कारवाई करू. मात्र अहवाल जो आहे हा ऑलरेडी पोलीस स्टेशनला देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता माहीम पोलीस स्टेशन नेमकं काय याच्या बाबतीत भूमिका घेतं हा. सुद्धा पाहावं लागणार आहे अजिंक्य. बिलकुल. विशाल, किती नेमके विश्वस्त आहेत आणि कोणकोणते असे विश्वस्त आहेत ज्यांच्यावर हे आरोप होताना दिसत आहेत आणि विश्वस्तांकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण किंवा त्यांची काही बाजू त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय का? खरं तर अजिंक्य मी काल काही विश्वस्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला. हा. या मंदिराचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं वय जवळपास 88 वर्ष आहे. त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी एक 2-3 विश्वस्तांशी मला बोलायला सांगितलं. एका विश्वस्ताला ज्यावेळेला मी संपर्क केला होता त्यांनी सांगितलं की मी कोर्टात आहे, सध्या मी काही बोलणार नाही या प्रकरणावरती. बरं. त्यानंतर त्या प्रकरणात एक विश्वस्तांचं नाव येतंय. त्या विश्वस्तांना मी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो आलेला नाहीये. मात्र एकंदरीत आपण हे जर प्रकरण बघितलं तर थेट धर्मायुक्तांनीच संपूर्ण विश्वस्तांवरच्या कारभारावरतीच संशय जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि तशा प्रकारचा अहवालात सुद्धा नमूद केलेला आहे. हा. त्यामुळे आता काशी विश्वेश्वर मंदिरातील विश्वस्त समोर येऊन आपली बाजू मांडतात का हे पाहावं लागेलच आपल्याला. मात्र ज्या संपूर्ण ह्या प्रकरणात जर आपण अहवाल बघितला हा. तर हा अहवाल जो आहे हा संपूर्णपणे विश्वस्तांच्या विरोधात आहे अजिंक्य. बरोबर विशाल. आणि आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे एका विश्वस्ताच्या फार्म हाऊसवर, खासगी फार्म हाऊसवर 2 मूर्ती सापडल्याची देखील बाब उघडकीला आल्याचं बोललं गेलेलं आहे. त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? आणि विश्वस्तांच्या खासगी फार्म हाऊसवर या मूर्ती जातातच कशा, त्या नेल्या कशा जातात, हा पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बाकीच्या मूर्ती मग गेल्या कुठे, हा देखील एक मुद्दा आहे. विशाल, याबद्दल नेमकी काय माहिती मिळते? अजिंक्य, ह्या ज्यावेळेला मूर्ती गायब झाल्या होत्या त्यानंतर हे प्रकरण ज्यावेळेला चर्चेला आलं त्यावेळेला विश्वस्तांनी 2 मूर्ती त्यांच्या फार्म हाऊसवरती आहेत हे स्पष्ट झालं आणि त्या मूर्ती ताब्यात सुद्धा घेण्यात आल्या, त्या मंदिरात सुद्धा आणण्यात आल्या. मात्र या अशा प्रकारची जेव्हा प्रोसेस होते कुठच्याही मंदिरातील जीर्णोद्धार असेल किंवा मूर्ती हलवण्याचं काम असेल तर त्याची एक प्रोसेस असते, भावनिकता एक असते आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. मात्र यामध्ये कुठच्याही प्रकारचा विचार केला गेलेला नाही. विशाल थांबवतो तुला काही क्षणांसाठी. पुन्हा एकदा येतो तुझ्याकडे. एक ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली आता आपल्यापर्यंत येते. ही ब्रेकिंग न्यूज आता आपण बघूया. या सगळ्या प्रकरणाची आता पोलिसांनी अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे. विश्वस्तांना आता पोलिसांनी बोलावून घेतल्याची माहिती मिळते. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट तातडीनं झाल्याचं आपण पाहतो आहोत. बातमी न्यूज 18 लोकमतवर आपण दाखवली. बातमी दाखवताच पोलिसांना जाग आल्याचं दिसतंय आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता पोलीस करणार असल्याची माहिती समोर येते. न्यूज 18 लोकमतवर आपण ही बातमी दाखवली आणि तातडीनं पोलिसांनी या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत विश्वस्तांना आता बोलावून घेतल्याचं समजतंय. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. विशाल, न्यूज 18 लोकमतवर आपण बातमी दाखवताच तातडीनं त्याचा इम्पॅक्ट झालाय. पोलिसांनी सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत विश्वस्तांना आता बोलावून घेतलेलं आहे चौकशीसाठी. काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच अजिंक्य, खरं तर हा आपल्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. कारण का इतकी 7 वर्ष झाली कोणतीही कारवाई जी आहे ती विश्वस्तांवरती होत नव्हती. फक्त पत्रव्यवहार जो आहे तो होताना दिसून येत होता. मात्र आता ह्या बातमीची दखल जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. विश्वस्तांना जरी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं असलं तरी या बाबतीत सर्व कागदपत्र जी आहेत ती याआधीही पोलीस स्टेशनला गेलेली आहेत. त्यामुळे आता कारवाई किती वेळेत करतात किंवा विश्वस्तांवरती गुन्हा कधी नोंद करतात हे आता पाहावं लागेल. कारण का संपूर्णपणे धर्मदाय आयुक्ताचा अहवाल जो आहे हा पूर्णपणे ह्या विश्वस्तांच्या विरोधात आहे आणि पुराव्यानिशी त्यांनी हा अहवाल जो आहे हा मांडलेला आहे. हा अहवाल पोलिसांकडे सुद्धा धर्मदायुक्त यांच्याकडनं देण्यात आलेला आहे. विशाल, या सगळ्या प्रकरणी मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं आपण बघितलं. मनसेचे नेते जे आहेत त्यांनी देखील या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली होती. विशाल, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल?
नक्कीच खरं तर मनसेनं या बाबतीत काही दिवसांपूर्वी जो आहे तो पाठपुरावा केला होता. मात्र कोविडच्या सगळ्या ह्या सिच्युएशनमुळे त्यांनी पाठपुरावा जो आहे तो थांबवला होता. मात्र काल मनसे पूर्णपणे आक्रमक झाली होती. त्यांनी भाविकांशी काल चर्चा केली. जर याच्यावरती कुठच्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू असा मनसेनं थेट इशारा सुद्धा दिला होता. मनसे नेते यशवंत किल्लेदार हे यांनी सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी ठाकरे सरकारवर थेट आरोप सुद्धा केलेले आहेत. जर हिंदुत्वाचं शिवसेना सातत्याने हिंदुत्वाबद्दल बोलत असताना जर सरकार असतानाच मंदिरातील मूर्ती जर चोरीला जात असतील तर नेमकं हिंदुत्वावरती प्रश्न निर्माण करू नये का, अशी एक प्रतिक्रिया जी आहे यशवंत किल्लेदार यांनी काल दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता मनसे सुद्धा ह्या संपूर्ण प्रकरणात उतरलेले आपल्याला पाहायला मिळते आणि मनसेनं थेट इशारा सुद्धा दिला होता. या बाबतीत जर कारवाई लवकर झाली नाही तर मनसे रस्त्यावरती उतरेल. अजिंक्य. बिलकुल विशाल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर ही बातमी दाखवताच तातडीनं या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. आता या मंदिराच्या विश्वस्तांना पोलिसांनी बोलावून घेतलेलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पुन्हा एकदा झाल्याचं आपण पाहतो आहोत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सरकारी नोकरीच्या माध्यमातून आपलं कुटुंब आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न राम माली यांचा होता. पण गरिबी त्यांच्या स्वप्नांच्या आड येत होती. साफसफाईचं काम करणारे राम अनेकदा निराश आणि हताश होत होते. अशात हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज ऑफ HWTC मध्ये जाण्याची संधी त्यांना मिळाली. या माध्यमातून त्यांना अनेक गोष्टी जाणण्याची ही संधी मिळाली. त्यातलंच एक होतं 2013चं मॅन्युअल स्कॅव्हेंजर ऍक्ट. मैं सोलापुर से हूँ और वहाँ पे बारिश कम होने की वजह से ज़्यादा अकाल पड़ता है और अकाल पड़ने की वजह से फाइनेंशियल कंडीशन सोच पाना बहुत मुश्किल है, स्ट्रांग नहीं है. और इसके लिए मैं पूना सिटी में काम के लिए आया था. एज ए सैनिटाइजेशन वर्कर काम शुरू किया. ट्रेनिंग लेने के पहले काम ढूंढने के लिए हमें नाके पे खड़ा रहना पड़ता था और नाके पे खड़े रहने के बाद में काम ढूंढना पड़ता था. काम मिलेगा कि नहीं इसकी गारंटी नहीं थी. लेकिन जैसे ही हमने वर्ल्ड टॉयलेट के बारे में पता चला उसके बाद में हम ट्रेनिंग लेने के बाद में एक प्रोफेशनली एज काम करने लगे. पहले हम हाथ से काम करते थे और आज जो काम करने का तरीका है वो बदल गया है. PPE किट विथ मशीन जो काम करने के लिए पहले घंटों लगता था अभी वो कम समय में हो जाता है. और उसके लिए हमें एक काम करके दूसरा काम करने के लिए जा सकते हैं. एक ही दिन में 2-3 काम एज अ पॉसिबल हो सकते हैं. मेरे को वर्ल्ड टॉयलेट कॉलेज से कॉम्पिटिटिव एग्ज़ाम की प्रेरणा मिली और कॉम्पिटिटिव एग्ज़ाम करके मैं कुछ तो बनना चाहता हूँ. और बनने के बाद एज अ सैनिटाइजेशन वर्कर मैं खुद पता है मेरे को कि क्या क्या दिक्कतें आती है, उनको क्या क्राइसिस है, प्रॉब्लम है, तो उनके लिए कुछ करना चाहता हूँ. ये बहुत सारे मेरे भविष्य में सपने हैं कि उनके लिए मैं कुछ कर सकूँ और खुद भी कुछ बन सकूँ. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न तुमच्या मनात जर असतील तर आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतात आणि तेही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचंय. तुम्हाला तुमचे प्रश्न विचारायचे आणि तुमच्या प्रश्नांची तुम्हाला लगेचच उत्तरं मिळतील. वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.